नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद भरती या पुस्तकांचे लेखक तुमचं सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि महत्त्वाचा मुद्दा आपला आज व्हिडिओ आहे की कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना अभियोग्यता धारकांना संभ्रम आहे, तर तो कायमस्वरूपी दूर करण्यासाठी हा व्हिडिओ आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवे असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। बघा, आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर दररोज सायंकाळी 5 वाजता सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त MPSC, TIT, TET, पोलीस भरती सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मोफत बॅच चालू असते। त्या बॅचच्या डेली नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा। सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 सर्व विषयांसह टेस्ट सिरीजसह फक्त 999 रुपयात, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 सर्व विषय आणि टेस्ट सिरीजसह फक्त 1099 रुपयात, पोलीस भरती 999 रुपयात, सरळ सेवा 999 रुपयात। तुम्ही कोणती बॅच घेतली तर त्या बॅच ती परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन, ऑफलाईन असेल तर ऑफलाईन, टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत राहील। आपल्या बॅचेसोबत काय मिळेल? संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मिळेल, सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज मिळेल आणि मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर मिळेल। व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल, लक्षात घ्या। आणि 365 दिवसांचा कालावधी तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे। परीक्षा त्याच्याही पलीकडे जर गेली तर तुम्हाला कालावधी वाढवून मिळेल, हे लक्षात घ्या। चला, तर आता आपण काय बघणार आहोत, तर आजचा जो व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत, हे सर्वांनी लक्षात घ्या। चला, जर समजा कोणी चॅनलवर नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करायला अजिबात विसरू नका, हे लक्षात घ्या। आता बघा, या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं आहे ते लक्षात घ्या। शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट हे आपण या ठिकाणी बघत आहोत। कंत्राटी शिक्षक भरती, बघा हा निर्णय जो झालेला आहे तो राजकीय भूमिकेतून निर्णय झालेला आहे आणि हे सर्वांना समजत आहे, लक्षात घ्या। राजकीय भूमिकेतून हा निर्णय झालेला आहे, हे सर्वांना समजत आहे आणि पुढे या निर्णयाचं काय होईल हे आपल्याला बघायचं आहे, हे लक्षात घ्या। तर आता तुम्हाला एक गोष्ट कालच्या तासात सांगितली त्याप्रमाणे ह्यांनी निर्णय घेतला आहे की शिक्षक भरती सुद्धा पोलीस भरतीप्रमाणेच होईल आणि त्याचा सोबत असं एक चांगलं बोनस त्यांचं काय म्हणून सांगा वाक्य आपल्या समोर ठेवलं की जे काही बेरोजगार आहे बाबा, तर त्यांना काय म्हणून आम्हाला हे द्यायचं आहे, रोजगार द्यायचा आहे, यासाठी आम्ही असा निर्णय घेत आहोत। तर हे असं आपण त्यांचा कावा लक्षात घ्या, न समजण्या एवढे आपण काही मूर्ख नाही आहोत, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। तर ते काय म्हणत आहे सांगा, कायम सोबतच, बघा कायम शिक्षक तर घेण्याचं आहे, त्याच्यासोबतच काय म्हटलं आहे त्यांनी सांगा की कंत्राटी घेणार आहे, लक्षात घ्या। आणि कंत्राटीबद्दल कालच्या व्हिडिओत बोलल्याप्रमाणे त्यांना काय म्हणून सांगा, कंत्राटी घेण्यात येणार आहे। आणि इथे विशेष आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा, इथे काय सांगा, काढता येणार नाही, हा विषय काढता येणार नाही। त्यांना 15,000 रुपये काय मिळणार आहे सांगा, मानधन मिळणार आहे। 15,000 रुपये त्यांना मानधन मिळणार आहे। जिल्हा निवड समिती म्हणजे शाळा शिक्षण समिती, शाळा समिती हे त्यांची निवड करणार नाही, त्या जिल्ह्याचे काय म्हणून सांगा CEO त्यांची निवड करणार आहे, असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे। म्हणजे आता याच्यात एक गोष्ट परत लक्षात ठेवा, कायम शिक्षकांसोबत कंत्राटी नेमले जाणार आहे। म्हणजे मग आज मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले की सर म्हणे मग पुढे होणाऱ्या जे काही इथे काय सांगा TET आहे त्याचं कसं, त्याच्यानंतर काय म्हणून सांगा TAIT त्याचं कसं, ह्या गोष्टींचे ह्या म्हणजे काय म्हणून ह्या लोकांचे मला मेसेजेस आले। आणि याच्यात पुन्हा एक निर्णय आहे, जो एक मुद्दा तुम्हाला सांगतो काय होणार आहे की DED, बघा इथे काय म्हणून सांगा DED, त्याच्यानंतर काय सांगा हे DED जे कॉलेजेस आहेत तर ह्या DED कॉलेजेसची काय म्हणून सांगा संख्या सुद्धा कमी करणार आहे, असा सुद्धा निर्णय। म्हणून मग ह्या ठिकाणी मला आणि त्याच्या बातम्या सुद्धा अलीकडे प्रसारित झालेल्या आहेत। कंत्राटीच्या बातम्या ज्या आहेत तुम्ही आम्ही सर्वांनीच कंत्राटीच्या बातम्या बघितलेल्या आहेत। मागच्या तासात पाहिला आपण काय म्हणू
तर मंगळवारी त्यांनी मीटिंग घेतलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये केसरकर आणि कोण कोण होते हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सर्व क्लिअर केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वर्तमानपत्राला सुद्धा बातम्या झळकू लागलेल्या आहे की पोलिसांप्रमाणे शिक्षकांची भरती सुद्धा सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी होईल असं आपले काय सांगा केसरकर सांगत आहे. तर आता बघा आजची जर गोष्ट पाहतो म्हटलं तर इथे काय म्हणून सांगा ओरोस इकडे लक्षात घ्या, सिंधुदुर्गमध्ये स्थानिक दीड बेरोजगारांना जिल्ह्यात कायमस्वरूपी कंत्राटी पद्धतीने शिक्षण सेवक म्हणून सामावून घेतले जाईल. तसे बघा हा शब्द फार महत्त्वाचा आहे की कायमस्वरूपी शिक्षण सेवक, कायमस्वरूपी कंत्राटी पद्धतीने शिक्षण सेवक म्हणून सामावून घेतले जाईल. कायमस्वरूपी कंत्राटी असं जरी म्हटल्या जात असेल तर उद्या चालून होऊ शकते की हेच लोक काय म्हणून सांगा कायमसाठी म्हणजे कायम करा म्हणून आंदोलन, कंत्राटी काढून टाका कायम करा म्हणून आंदोलन करतील. लक्ष द्या बघा, तर तो मुद्दा त्याचा नाही आहे, तो महत्त्वाचाही मुद्दा नाही आहे. जे होत आहे ते त्यांच्यासाठी चांगलं आहे, आपली इच्छा आहे, पण त्याच्यातून काय होऊ शकतं पुढे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा कंत्राटी पद्धतीने शिक्षण सेवक म्हणून सामावून घेतले जाईल. तसेच स्थानिक बीएड पदवीधारक बेरोजगारांना अडसर ठरणारे निकष बदलून, आता बघा हे निकष बदलले जात आहे, इथे थोडीशी अडचण आहे बघा. अडसर ठरणारे निकष बदलून स्थानिकांना संधी मिळावी या दृष्टीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बैठकीत निर्णय घेतले आहे असं ते सांगत आहे. बघा तर आता तुम्हाला सांगतो निकष यांना त्यांच्या पॉझिटिव्ह जर गोष्टी असेल, त्यांच्या फायद्याच्या गोष्टी असेल तर त्याच्यासाठी बाबा त्यांना निकष बदलता येतात. आणि जेव्हा खरोखर आता इकडे पहा अडचण तर खरी या ठिकाणी आहे बघा. आता तुम्हाला या ठिकाणी काय अडचण आहे, आता महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कसे आहेत हे आपण या ठिकाणी बघूया. बघा ज्यांची टीईटी किंवा टीआयटी पास होण्याची लायकी नाही त्यांना कायमस्वरूपी कंत्राटी शिक्षक म्हणून 15,000चे मानधन देऊन व गरीब मुलांच्या शिक्षणाचा भनका करणार. म्हणजे मुद्दा कसा, आता याच्यातली भाषा जरी वेगळी असेल तर भावना समजून घ्या. हा आपल्या काय म्हणून सांगा सोशल मीडियावर फिरत असलेला मेसेज आहे, हे माझं म्हणणं नाही. पण इथे काय म्हणून सांगा असं आपण काय म्हणू तर ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही, लक्ष द्या, म्हणजे ज्यांची टीईटी टीआयटी अशी काय म्हणून सांगा शैक्षणिक पात्रता नाही, मग असं केव्हा करायला पाहिजे होतं सरकारने. बघा त्यांना आता 15,000 रुपये देऊन मानधन तत्वावर त्यांना नेमण्यात येणार कायमस्वरूपी. आणि जे मुलं आतापर्यंत म्हणजे टीईटी पास होण्यासाठी 5-5, 7-7 वर्षे झुंजले, टीआयटीचा 2-2, 3-3, 4-4 वर्षापासून अभ्यास केला, ज्या लोकांचं 2010ला 11ला डीएड झालं आणि आता 24 सुऱ्या 12-12, 15-15 वर्ष त्यांनी आपल्या उमेदीची, आपल्या आयुष्याची ते कशाच्या मागं घातली सांगा, त्या शिक्षणाच्या एज्युकेशनच्या मागं घातली आणि निव्वळ म्हणजे काय म्हणून सांगा त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केल्यासारखं आपलं हे सरकार या ठिकाणी वागत आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जे मुलं टीईटी व टीआयटी पात्र होऊन बसलेले आहेत, आता टीईटी झाली 2022 टीआयटी झाली, त्या टीआयटीचे राऊंड पूर्ण लागायचे आहे आणि निव्वळ काहीतरी एक काय म्हणून सांगा निवडणुकीचे स्टंट म्हणून राजकारणी भूमिका ह्याच्यातून असे निर्णय घेण्यात येत आहे बघा. आणि जे मुलं टीईटी व टीआयटी पात्र होऊन बसलेले आहेत त्यांना मात्र यापासून वंचित ठेवणार. म्हणजे सरकारला गरीब मुलांना चांगलं बघा काय म्हणते शिक्षणाचा दर्जा वाढवायचा आहे. मग दर्जा वाढवायचा आहे तुमच्याकडे काय म्हणून सांगा 1.5 लाख, 2.25 लाख अभियोग्यता धारक, समजा आपण लक्षात घेऊया की 2.25 लाख अभियोग्यता धारक आहे, त्यातील काही पात्र ठरले, अपात्र ठरले, काही लागलेले जरी सोडले तरी असे आपल्याकडे 1,40,000 ते 1.5 लाख ज्यांनी टीआयटी पास केलेली आहे हे लोक त्या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहे. मग हे सर्व लोक अवेलेबल असताना म्हणजे हा कंत्राटी शिक्षक भरतीचा घाट का बरं घातला जात आहे लक्षात घ्या. तर का बरं घातला जात आहे तर तो निव्वळ निवडणुकीचा राजकीय स्टंट आहे. केसरकरला निव्वळ आणि निव्वळ म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचं अजिबात काहीच पडलेलं नाहीये, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. तर त्याला फक्त तो स्वतः कसा निवडून येईल एवढ्या एका गोष्टीसाठी असे काय म्हणून सांगा मूर्खपणाचे निर्णय सध्या तरी आपले शिक्षण मंत्री घेत आहे. म्हणजे एवढ्या निव्वळ खालच्या पातळीला जाऊन अशा प्रकारचे निर्णय घेत आहे. म्हणजे जर समजा फक्त मी सिंधुदुर्ग पुरतात जर निर्णय घेतला तर बाकीचे महाराष्ट्रवाले ओरडतील, म्हणून त्या शिक्षणाचा काही बट्ट्याबोळ होऊ द्या. पहा म्हणजे शिक्षण पद्धती इकडे रसातळाला गेली तरी चालते, पण काय म्हणून सांगा मी कोणत्या परिस्थितीमध्ये निवडून आलोच पाहिजे. तर अशा प्रकारचा यांचा निर्णय आहे. मग आता तुम्हाला सांगतो पुन्हा एक गोष्ट, मग आता जे मुलं टीईटी टीआयटी पास झालेले आहेत तर असेच मुलं आहे ना महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेवर सगळ्या जागा जेवढ्या वॅकंट आहे एक आणि एक जागा भरण्यासाठी आपल्याकडे 2022ची टीईटी झालेली आहे आणि त्याच्यातून मुलं अवेलेबल आहे. आणि हे जर कमी पडले तर तुमची ऑगस्ट सप्टेंबरमध्ये टीईटी प्रस्तावित आहे, त्याच्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये टीआयटी प्रस्तावित आहे, तर त्याच्यातून तुम्ही मुलं भरू शकता. मग जे आता मुख्य प्रवाहापासून दूर आहे बघा त्यांनाच तुम्ही भरतीच्या प्रवाहामध्ये आणण्याचा घाट का घालत आहे बघा. आणि तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राची जाण असेल नसेल, ते संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरले असेल नसेल, निव्वळ काय म्हणून सांगा आपला मतदारसंघ, आता त्याही मतदारसंघातील सुज्ञ उमेदवारांना या गोष्टी मान्य असतील का
हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हे समजून घ्या. बघा मग आता इथे पुन्हा एक गोष्ट, TIT पात्र होऊन रुजू झालेल्या शिक्षण सेवकाला, बघा जो TIT पात्र होऊन रुजू झालेला आहे अशा शिक्षण सेवकाला 16,000 रुपये मानधन व ज्यांची पात्रता नाही अशा कंत्राटी शिक्षकांना 15,000 रुपये मानधन. म्हणजे याच्यामध्ये मानधनातही फरक फक्त किती आहे, 1,000 रुपयाचा फरक आहे. म्हणजे TET व TIT पात्र होणारे ह्या सर्व काय म्हणून सांगा अभियोग्यता धारकांना आणि हे सगळे जे काही शिक्षण प्रोसेसमध्ये आहे म्हणजे जे भावी शिक्षक आहे ह्या सर्वांना मूर्खात काढण्याचं काम कोण करत आहे, तर सध्याचे आपले शिक्षण मंत्री करत आहे. तर ही इथे महत्त्वाची गोष्ट. परत एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बघा जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालय शिक्षण विभाग प्राथमिक, लक्षात घ्या, दुसरा म्हणा प्रशासकीय इमारत, हे इथला जो यवतमाळ जिल्हा परिषदेचा हा निर्णय आहे तो हा एक निर्णय वाचा. म्हणजे हा काही फक्त पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या भरतीचे निर्णय नाही, तर यांना जसं काही उमेदवारच मिळत नाही आहे, बघा अशी नाटकं लावली आहे. म्हणजे यांच्या मते अंतर्मनातून जशी काही भरती पूर्ण केलेली आहे बा आम्ही किंवा भरती पूर्ण झालेली आहे असंच यांनी म्हणणं या ठिकाणी लावलेलं आहे. आणि बघा इथे विषय काय आहे, पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याबाबत. अरे दादा याद्या लावा ना पटपट, असे फालतू निर्णय घेण्यापेक्षा पटपट याद्या लावा. इथे तुमच्या समोर याद्या आहे, ओपन कन्व्हर्टेड उर्दूची यादी आहे, विथ इंटरव्ह्यूची यादी आहे, रिक्त अपात्र गैरहजरची तुम्हाला लावता येतात, 10% यादी लावता येते. त्याच्यानंतर पुढची टेट प्रस्तावित आहे. म्हणजे तुम्ही काय सर्व अभियोग्यता धारकांना एकदम स्वतः जसे मूर्ख आहात, बावळट आहात, बघा म्हणजे स्वतःला स्वतःच्या निवडून येण्यापुरतं राजकारण समजते, स्वार्थाचं राजकारण समजते, तसं अरे काहीतरी निस्वार्थीपणाची भावना घेऊन जे खरोखर पात्र आहे, बघा म्हणजे तुम्ही म्हणता ना, आपण म्हणत असतो की शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे, यांच्या बुद्धीचा जो दर्जा आहे इतका खालावलेला आहे, तर हे यांच्या म्हणजे नापीक डोक्यामध्ये सुपीक विचार हे येण्याचा प्रश्नच येत नाही, अशी गोष्ट होते. म्हणजे हाही एक निर्णय बघा या ठिकाणी इथे काय म्हणत आहे की जे शिक्षक आहे तर इथे मग सेवानिवृत्त शिक्षक, त्यांना सांगितलंय की सेवानिवृत्त शिक्षक आणि त्यांना पगार किती, 20,000 रुपये. बघा आता जे काय म्हणून सांगा, ज्यांना पगारापेक्षा पेन्शन जास्त असेल तर तिथं कसे जाणारे आणि कोणाची इच्छा होईल, तर ह्या सेवानिवृत्त शिक्षकांनी जाणाऱ्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे. त्यांनी सांगायला पाहिजे की नव्या उमेदीचे नवे पोरं आहे, रोजगाराची ज्यांना गरज आहे त्यांना घ्या. बघा मग पेसा क्षेत्रामध्ये ते उपलब्ध होत नसतील तर इतरांना संधी द्या ना, तिथे हरकत काय. एकूण तुम्हाला शिक्षणाची तुम्ही कंत्राटी द्यायला तयार आहे तर मग त्या ठिकाणी इतरांना संधी द्या. तर हे अशा गोष्टी बघा मग यांना, तर ह्या गोष्टींचे असे सगळे निर्णय सरकारला पटपट घेता येतात, सगळे GR सरकारला पटपट काढता येतात. आणि विचार करा काय म्हणत आहे, सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्षे राहील म्हणते, जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंतची वयोमर्यादा. आता 70 वर्षाचा शिक्षक विचार करा की तो उभा किती वेळ राहील. समजा शाळेमध्ये त्याचे 4-5 तास लागले रोजचे आणि तो 4-5 तासामध्ये म्हणजे त्याला तर त्याच्या प्रकृतीचा विचार करावा सरकारने. म्हणजे जे काही म्हणजे जसं काही अभियोग्यता धारकांना काही कळतच नाही, म्हणजे हे म्हणजे काय पुतळे आहे आणि आम्ही अक्कल नसलेले, लक्षात घ्या निर्णय इथं आम्ही घेतोय आणि आम्ही प्रचंड हुशार आहोत, तर असं शासन सरकार शिक्षण मंत्री आपल्याला दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे दादा, हे लक्षात घ्या. आणि पुन्हा एक विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे लक्षात घ्या या ठिकाणावरून की इथे जरी हा निर्णय झाला, खास मुद्दा महत्त्वाचा मुद्दा हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या, जरी हा निर्णय झाला आणि हा एक राजकीय काय म्हणून सांगा याच्यातून हा निर्णय जरी राजकीय भूमिकेतून घेण्यात येत असेल तरी मला एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षानं आणि वारंवार सांगायची आहे. कसं असते, एक आयुष्याचं काय सांगा, एक निसर्गाचं एक चक्र आहे, कायम लक्षात ठेवा. तर आताच हे घाबरलेले आहे, असे निर्णय घेण्याचं कारण म्हणजे केसरकर साहेब असे निर्णय का घेत आहे, त्याचं पहिलं हे कारण की त्यांना कॉन्फिडन्स नाही आहे. सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो शून्य आहे, सेल्फ कॉन्फिडन्स अजिबात नाही आहे. त्यांना असं कळून चुकलेलं आहे की आपण जर असं काही केलं नाही, किमान आपल्या काय म्हणून सांगा मतदारसंघापुरतं, आणि मतदारसंघापुरतं जर आपण केलं तर सर्व महाराष्ट्र ओरडेल हे त्यांना माहिती आहे. म्हणून मग ते काय करताय, हे निर्णय तुम्हाला सांगतो फक्त आणि फक्त तो म्हणजे केसरकरला निवडणुकीत पडू नये ह्याच्यासाठी घेतलेला निर्णय आहे, निवडणुकीत पडू नये ह्याच्यासाठी घेतलेला निर्णय आहे. पण मी जेवढे काही सिंधुदुर्ग जे काही सुजाण अभियोग्यता धारक असतील त्यांनी एक गोष्ट नक्की विचारात घ्या की हा निर्णय जरी म्हणजे केसरकरचा वैयक्तिक असेल पण त्याच्यामध्ये काय म्हणून सांगा म्हणजे समाजाचं भलं होणार नाही. शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक काय म्हणून सांगा एक दुर्दैव म्हणावं लागेल. तर ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या निर्णयाचं पुढे काय होईल ते मी इथं सांगतो, लक्षात घ्या. राहिले किती दिवस या माणसाचे, फार काही दिवस राहिलेले नाहीये.
बघा पुढे काय म्हणून सांगा, आता जुलै सुरू आहे, ऑक्टोबरमध्ये वगैरे काय सांगा निवडणुकीचे रिझल्ट, म्हणजे निवडणुका होऊन रिझल्ट प्रस्तावित आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आता जे तुम्ही म्हणत आहे सर आम्ही पुढच्या टीईटीचं काय, पुढच्या टीईटीचं काय, पुढच्या TAITचं काय, दादा निसर्गाचा नियम आहे, दिवसानंतर रात्र होते, सुखानंतर दुःख येतं, अंधारातून चालत गेल्यावर पुढे प्रकाश भेटतोच कुठे ना कुठे. तर तसं आता हे काय म्हणून सांगा, केसरकर म्हणजे शिक्षण विभागाला, शिक्षण प्रक्रियेला, शिक्षण मंत्री या पदाला लागलेला एक अंधार आहे, एक काळोख आहे, लक्षात घ्या. एक दुःखाची काळीमा आहे पा, एक वेदनेची किनार आहे, म्हणजे हा कोण, तर केसरकर. तर ह्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, जसं रात्रीनंतर दिवस उगवतोच, अंधारानंतर प्रकाश येतोच, दुःखाकडून सुखाकडे आपला प्रवास असतोच, तिमिरातून तेजाकडे प्रभू आमच्याने जीवना, ही प्रार्थना आपण शिकलेलो आहे. तर याचं नाव जरी दीपक असेल तर या दीपक नावाचा तिमिर जो आहे, दीपक नावाचा जो अंधार आहे, तर ह्या अंधारातून नक्कीच आपल्याला प्रकाशाकडे जायला मिळेल. आणि पुढच्या आताच घाबरून आहे, तो आताच समजून राहिला, काय समजत आहे आताच, की आपण पडणार आहोत, आपलं काही जमणार नाही, ह्या भीतीपोटी घेतलेले त्याचे ते सर्वचे सर्व कोण आहे, निर्णय आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की ही TET आहे, तुम्ही अभ्यासामध्ये, आणि पुन्हा एक प्लस पॉईंट सुद्धा सांगेल मी. बघा आता काय होईल, तर इथे TET आणि TAIT ह्या परीक्षा तर पुढे आपण लक्षात घेऊया, होईलच, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर तुमच्या अभ्यासावर जर परिणाम आणत असाल तर तसंच चालणार नाही. त्याचं कारण सांगतो, ह्या परीक्षा तर पुढे होणारच आहे, लक्षात ठेवा. कारण शिकणारे शिकणार आहे, शिकवणारे शिकवणार आहे. म्हणजे कसं असते, जगामध्ये हिटलर होऊन गेलाय, बघा लक्षात घ्या. इथे स्टॅलिन नाव ऐकले, सिकंदर आला, अलेक्झांडर आला, खूप सारी बाह्य आक्रमणकर्ते सुद्धा आपल्या भारतावर आले. पण इथे काय म्हणून सांगा, एका कवीने म्हटलेल्या ओळी मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक कवी सांगतो की आमची जे कल्चर आहे ती मिटतच नाही. मग हे असे केसरकर सारखे किती हिटलर आले आणि त्यांनी जर शिक्षण व्यवस्था माती मोल करायचं जरी ठरवलं असेल तरी तुम्हाला सांगतो, एक कवी सांगतो की भारतीय संस्कृती जी आहे ती आमची मिटली नाही. मग तो का म्हणते की युनो अन्य मिश्र मिट गए, जगातल्या इतर संस्कृती खतम झाल्या, युनो अन्य मिश्र मिट गए पर हम नहीं मिटे, कुछ तो बात है मुझमें की हस्ती मिटती नहीं हमारी. मग तुम्हाला सांगतो की हा केसरकर मिटून जाईल, त्यानं जो निर्णय घेतला आहे ना DED कॉलेज बंद करण्याचा, लक्षात घ्या, कमी करण्याचा. DED त्यानंतर काय सांगा, BED हे कॉलेज जे आहे ते कमी करणे. मग कमी केल्याच्या नंतर तिथून जे निघणारं प्रोडक्शन आहे, शिक्षक या पदासाठी निघणारं प्रोडक्शन आहे, समजून घ्या. बाकी आत्ताच तुम्हाला एक गोष्ट परत सांगतो की TET TAIT म्हणजे शिक्षक भरतीमध्ये बाकी स्पर्धा परीक्षांपेक्षा स्पर्धा कमी आहे, हे समजून घ्या. बाकी स्पर्धा परीक्षांपेक्षा स्पर्धा कशी आहे, कमी आहे. म्हणजे जे आता आगामी तयारी करणाऱ्या लोकांसाठी मी हे विशेष बोलतोय, त्यांना असं वाटतंय की मग मी करू की नको करू सर, असे सकाळपासून मला बरेच फोन आलेले आहे. तर त्यांच्यासाठी मी एक गोष्ट सांगत आहोत की हे जर समजा याने वास्तवात हे निर्णय आणले, DED कॉलेजची संख्या जर कमी केली तर तुम्हाला सांगतो त्यातून निघणारं जे प्रोडक्शन आहे, जे शिक्षक म्हणून जे तयार होतील अभियंताधारक, तर त्यांची संख्या कमी होईल. म्हणजे आता सध्या इतर स्पर्धा परीक्षापेक्षा शिक्षक भरतीमध्ये, इतर परीक्षापेक्षा शिक्षक भरतीमध्ये स्पर्धा ऑलरेडी कमी आहे. आणि हे निघणारे स्पर्धक जर पुन्हा जर कमी झाले तर भविष्यामध्ये त्याला काय सांगा, स्कोप येईल, भविष्यामध्ये तिकडे प्रचंड स्कोप राहील, हे लक्षात घ्या. आणि विशेष म्हणजे केसरकर म्हणजे काय म्हणून सांगा पदावर राहणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. आणि तो निवडूनही आला तरी तो शिक्षण मंत्री राहील, ह्याची म्हणजे काही शाश्वती नाही. तो निवडून येणार नाही, कारण तुम्हाला सांगतो निवडून येण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मागे खूप मोठ्या ब्लेसिंग्स असणं जरुरी आहे, पॉझिटिव्ह वेव्ज असणं जरुरी आहे. लक्षात घ्या, पॉझिटिव्हिटी. तर एवढ्या अख्ख्या महाराष्ट्राची निगेटिव्हिटी जर समजा केसरकरच्या मागे जर लागत असेल, अख्ख्या महाराष्ट्राची निगेटिव्हिटी त्याच्या मागे जर लागत असेल तर तो काय निवडून येणार आहे ह्याचा सुद्धा तुम्ही प्रॉपर विचार करा. म्हणून मला हे या ठिकाणी सांगायचं आहे की दादा केसरकर निवडून येणार नाही, ही एक गोष्ट. आणि आलाही तरी तो शिक्षण मंत्री. आणि फक्त आपण अशी प्रार्थना करूया की पुढचं सरकार बदलेल, पुढचे वेगळे शिक्षण मंत्री असतील आणि ते पॉझिटिव्ह निर्णय घेतील आणि शाळा बंद होणे, शाळांची संख्या कमी होणे, शिक्षक भरती कमी होणे असं अजिबात होणार नाही, असं अजिबात होणारच नाही. लक्षात घ्या, केसरकरचे हे जे फालतू निर्णय आहे त्या निर्णयांचा त्यालाच लाभ हो, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो पुढे TET होईलच, होणार नाही या अपेक्षेमध्ये आपण अजिबात राहायचं नाही. TIT होईलच, होणार नाही या अपेक्षेमध्ये आपण अजिबातच राहणार नाही. इतर परीक्षांपेक्षा या
क्षेत्रात स्पर्धा कमी आहे, हा तुमचा एक प्लस पॉईंट आहे. आणि दुसरी गोष्ट, डीएड बीएड कॉलेज कमी करत असेल तर पुढे त्या कॉलेजमध्ये कमी केल्यानंतर म्हणजे तिथले काय म्हणून सांगा लोकांना संधी कमी मिळणार आहे, म्हणून स्पर्धा पुन्हा कमी होईल, म्हणून या क्षेत्रामधली संधी वाढत जाईल, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर पुढे आगामी येणारे जे काही मंत्री वगैरे असतील बघा, हे निर्णय बदलू शकतात. जसं आता त्यांनी बदलीचा निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी होते न होते तोच त्यांनी स्थानिकांना घेण्याचा निर्णय काढलेला आहे. म्हणजे कसं असते की इतिहासामध्ये राजकारणामध्ये अशा खूप गोष्टी होऊन गेलेल्या आहेत की विद्यमान सरकारने जे निर्णय घेतलेले आहे तर ते आगामी सरकार जे आलेलं आहे सत्तेमध्ये तर त्या सरकारने ते निर्णय बदललेले आहे. म्हणून हा निर्णय सुद्धा राजकीय दृष्टीने प्रेरित आहे, राजकीय भूमिकेतून प्रेरित आहे. हा स्वार्थापोटी लक्षात घ्या, केसरकरला स्वतःचं एकट्याचं घर भरण्यासाठी हा निर्णय या ठिकाणी घेतला गेलेला आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी अजिबात त्यामुळे सांगा फारसं पॅनिक होऊ नये. विशेष करून ज्यांचं टार्गेट पुढची TET आहे, TIT आहे किंवा म्हणजे या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्याला करिअर करायचं आहे तर त्यांनी तरी कृपया पॅनिक होऊ नये. म्हणून हा निर्णय जो आहे, काही निर्णय असे असतात जे घेतले तरी ते डेड लेटर सारखे असतात, ते काय म्हणू त्यांना ते बदलावे लागतं, त्याला काही अर्थ नसतो बघा. म्हणून हा कंत्राटीचा निर्णय सुद्धा अर्थ नसल्यासारखा निर्णय आहे. तो केवळ निवडणुकीचा स्टंट, राजकीय भूमिका. म्हणून सर्वांना मी परत एकदा सांगतो या ठिकाणी की TETचा जोमात अभ्यास चालवा. एका दिवसात बघा नोटिफिकेशन यायला वेळ लागत नाही, नुसती सरकारने सिग्नेचर केले की नोटिफिकेशन येतं. TITचा जोमात अभ्यास चालवा, एका दिवसात काही अभ्यास होत नाही. आणि सर्वांनी लक्षात घ्या, TIT TETवर फोकस करा. इतर स्पर्धा परीक्षापेक्षा स्पर्धा कमी आहे, डीएड बीएडची कॉलेजेस कमी करतो असं तो बोलला. आणि केसरकरचा विशेष म्हणजे हे जे वायफळ निर्णय आहे तर त्याला काय म्हणून सांगा अर्थ नाही. हे जे निर्णय घेतले जात आहे ते निव्वळ आणि निव्वळ राजकीय भूमिकेतून आहे. म्हणून या निर्णयांना फारसं भविष्य नाही. परत एकदा लक्षात घ्या, ह्या निर्णयांना फारसं काय म्हणून सांगा एक प्रॉपर भविष्य या निर्णयांना आहे असं अजिबात आपल्याला म्हणता येणार नाही. बघा मित्रांनो, आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर म्हणजे याच चॅनलवर MPSC TIT TET पोलीस भरती सर्वच स्पर्धा परीक्षांना उपयुक्त अशा मोफत बॅचेस डेली आपण कंटिन्यू करत असतो. यूट्यूब लाईव्ह सायंकाळी 5 वाजता. या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी आणि पुढे येणाऱ्या सर्व अपडेटसाठी, शिक्षक भरतीच्या अपडेट आणि स्पर्धा परीक्षांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. बघा, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन, शिक्षक पात्रता आणि सर्वात कमी फीजमध्ये, विशेष सर्वात कमी फीजमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 999 रुपयात, टेस्ट सिरीजसह शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2024 संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषय आणि टेस्ट सिरीजसह फक्त 1099 रुपयात, पोलीस भरती 999, सरळ सेवा 999, टेस्ट सिरीजसह. परीक्षा ऑनलाईन असेल ऑफलाईन लक्षात घ्या, म्हणजे ऑनलाईन असेल तर पेपर तुम्हाला टेस्ट सिरीज ऑनलाईन मिळेल, ऑफलाईन असेल तर ऑफलाईन मिळेल. बघा, आणि ही संपूर्ण टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत राहील. आपल्या बॅच सोबत तुम्हाला काय मिळेल, संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच मिळेल, सर्व विषयांचे संपूर्ण ई-बुक्स नोट्स PDFs मिळेल, मोफत टेस्ट सिरीज मिळेल, मागील वर्ष झालेले सर्व सराव पेपर मिळेल, व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे. परीक्षा त्याच्याही पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल. आणि विशेष म्हणजे व्हिडिओ किती वेळा पाहता येईल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावरून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत आपल्या क्लासच्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपच्या माध्यमातून हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला मिळेल, लिंक करून डाउनलोड करा, काही हरकत नाही. बघा, आतापर्यंत आपल्या क्लासेसच्या माध्यमातून हजारो पोरांनी TET पास केलेली आहे. आणि विशेष म्हणजे 2022च्या शिक्षक भरतीमध्ये आतापर्यंत जे राऊंड झाले तर त्याच्यामध्ये 1000+ शिक्षक आपल्या अकॅडमीचे आहेत. आणि त्यांचा सगळा डाटा, त्यांचे अभिप्राय माझ्याकडे आहे, यूट्यूबला टाकलेला आहे, यूट्यूब कम्युनिटीत टाकलेला आहे, तुम्ही बघा. आणि विशेष म्हणजे आपल्या 5च्या बॅचला म्हणजे तुम्ही प्रतिसाद बघा आणि म्हणजे काय म्हणून पोरांचा रिस्पॉन्स बघा आणि त्यातून तुम्हाला काय कळतंय हे डेमो लेक्चर बघा आणि बॅच लावा आणि पुढे तुम्ही यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद.